नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अबोलीला तिच्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे अशी शंका येते आणि घाबरलेली अबोली त्या साड्यांजवळ जात कोण आहे तिकडे असं बोलत असते। तितक्यात नीता तिथून बाहेर येते आणि अबोलीला खूप घाबरवते। अबोली खूपच घाबरते। दचकलेली अबोली, नीता ताई हे सगळं काय आहे, घाबरले ना मी असं म्हणते। तेव्हा नीता मात्र जोरजोराने हसू लागते आणि बोलते की अगं अबोली, मी आहे, भूत नाही काही, तुला काय वाटलं इथे भूत असेल का? तर आता चाळीतील सर्वच बायका तिथे जमा झालेल्या असतात। राणेबाई म्हणतात की काय ग बोली, तुला खरंच भूत दिसतं का? आणि त्यात माझ्या सासूबाई दिसतात का ग? जर त्या दिसल्या ना तर त्यांना विचार की सोन्याच्या पाटल्या कुठे ठेवल्या आहेत, अगं केव्हापासून शोधते मी। तर दुसरी बाई बोलते की अबोली, त्या भूताला ना माझ्या बॉसच्या मानगुटीवर बसायला सांग, खूप त्रास देतो अगं। तर ऋतुजा म्हणते की आता अबोलीला भूत दिसताय, जर कोणी खून केला तर जाऊन डायरेक्ट त्यालाच विचारेल की का खून केला बाबा, अंकुशला किती मदत होईल। आणि सर्वच जणी अबोलीची खिल्ली उडवत खूप हसत असतात। अबोलीला मनातून खूप वाईट वाटतं आणि ती तशीच घरी निघून येते। त्यानंतर काही वेळाने अबोली आणि राघू स्वयंपाक बनवत असतात। तितक्यात शार्दूल घरी येतो। तो खूपच नाराज असतो आणि चिडूनच म्हणतो की मी परत नाही जाणार ट्युशनला। जेव्हा शार्दूलला विचारते काय झालंय बाळा, तेव्हा शार्दूल सांगतो, मावशी अगं मला ट्युशनमधली मुलं चिडवतात, ते म्हणतात की तुझ्या मावशीच्या डोक्यावर परिणाम झालाय। ते ऐकून आजी, अबोली सर्वांनाच खूप वाईट वाटतं। अंकुश देखील परत येतो। शार्दूल डॅडा असं म्हणत त्याला मिठी मारतो। तर आजी अंकुशला सांगते, अरे काही नाही रे, त्या क्लासातली मुलं चिडवताय त्याला अबोलीवरनं। रमा हळहळ करत म्हणते की होय ना, तो किती लहान आहे, कसं सहन होईल त्याला? तेव्हा अंकुश म्हणतो, मी जाऊन बोलतो त्याच्या टीचरशी। आणि आता शार्दूलला घेऊन तसंच त्याच्या ट्युशनमध्ये आलेलं असतो। अंकुश त्याच्या टीचरला म्हणतो, हे सगळं काय आहे? तुमच्या क्लासमधील मुलं शार्दूलला चिडवताय आणि तुम्ही काहीच कसं बोलत नाही? तेव्हा त्या मॅडम म्हणतात की सर माफ करा, परंतु तुमच्या चाळीतली मुलं इथे ट्युशनसाठी येतात आणि त्यांच्याचकडून मला काही किस्से कळाले आहेत। मी तर ऐकले तिथे रात्रीसुद्धा काही घडलंय म्हणे। तेव्हा अंकुश आता शार्दूलला बाहेर पाठवतो आणि टीचरला काय झालंय बोला आता असं म्हणतो। त्यावर त्या टीचर बोलतात की बघा, तुमच्याच चाळीतली मुलं त्याला त्याच्या मावशीवरनं चिडवतात, मग हा चिडतो आणि मग त्यांच्यासोबत मारामारी करतो। त्यापेक्षा निदान त्याची मावशी बरी होईपर्यंत आपण त्याला घरीच ठेवूयात आणि राग मानू नका। परंतु अंकुश सर, तुम्ही तुमच्या बायकोला म्हणजेच अबोलीला चांगल्या मानसिक आरोग्य केंद्रात घेऊन जा। ते ऐकून अंकुशला तर मोठा धक्काच बसतो। अंकुश खूप चिडतो। तो म्हणतो की हे सगळं बोलायची तुमची हिंमत कशी झाली? मला तुमचे हे नसते सल्ले नकोय। खबरदार, जर का पुन्हा अबोलीबद्दल काही बोललात तर त्यापेक्षा तुमच्या क्लासमधील मुलांकडे लक्ष ठेवा, असं बोलून तो तिथून वैतागत निघून जातो। तर इकडे घरी अबोली आता झोपलेली असते। तेव्हा तिला पुन्हा एकदा त्या बहुरूप्याचा विचित्र असा आवाज ऐकू येत असतो। तो विचित्र आवाजातच अबोली, अबोली मी आहे, अबोली तुझा भूतांवर विश्वास आहे का, असं बोलत असतो। अबोली घाईनेच उठते आणि कान दाबत म्हणते की माझे कान तर वाजत नाहीये ना। आणि तशीच घाबरलेली अबोली आता हॉलमध्ये येते। तिथे रमा स्वयंपाक बनवत असते। तर अबोलीला मात्र पुन्हा पुन्हा त्या बहुरूप्याचा आवाज ऐकू येत असतो। तेव्हा ती आता बाहेर कोणी आहे का ते डोकावत असते। आजी आणि राघू चाळीतील बायकांसोबत बोलत असतात। तर रमा अबोलीला म्हणते, काय ग अबोली, झाली का झोप? छान गाढ झोप लागली होती तुला। तेव्हा अबोली आता मागे वळून पाहते तर किचनजवळ तिला बहुरूपी उभा असलेला दिसतो। तो रागानेच अबोलीकडे पाहत बोलतो की काय ग, काय विचारतोय मी तुला, बोल ना। अबोली खूप पॅनिक होते। ती बाहेर पाहते तर आजी व राघूही तिथे नसतात। अबोली खूपच घाबरून जाते आणि पुन्हा एकदा तिला समोर रमा दिसते। पॅनिक झालेली अबोली आता रमाला म्हणत असते की आई हो, मी पाहिलंय त्याला, तो इथेच आहे। रमा आता अबोलीला शांत करण्याचा खूप प्रयत्न करते। अबोली रडत असते। रमा म्हणते, अगं बाळा घाबरू नकोस, मी तुझ्यासाठी चहा आणू का? आणि रमा आता अबोलीला चहा आणण्यासाठी किचनजवळ जाते। अबोली घाबरूनच आजूबाजूला पाहत असते आणि तेव्हाच तो बहुरूपी आता तिला चहा देत असल्याचा तिला भास होतो आणि पुन्हा एकदा समोर रमा दिसत असते। रमा म्हणते की अगं मी आहे। तेव्हा अबोली सांगते, आई हो, मी आत्ता त्याला पाहिलं, तो बोलला माझ्याशी, इथेच आहे तो। रमा तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचवेळी अबोलीला बहुरूपी मागे उभा असल्याचं दिसतं। तो आता हातात चाकू घेऊन येतो आणि त्याने तो चाकू रमाच्या मानेजवळ धरलेला असतो
अबोली घाबरतच रमाला सांगते की आई हो तो तुमच्या मागे आहे, परंतु रमा पुन्हा पुन्हा अबोलीला समजावण्याचा प्रयत्न करत असते. अबोली खूपच घाबरून जाते. ती पटकन त्या बहुरूप्याला धक्का देते आणि रमाला देखील. रमा तशी स्टूलवर पडते तर अबोली आता आजी व राघूला बोलावण्यासाठी बाहेर जाते. काही वेळानंतर राघू, आजी आणि नीता तिघीही आत येतात. पाहतात तर रमा खाली पडलेली असते. तिच्या डोक्याला लागलेलं असतं. रडतच रमाला म्हणते की सॉरी आई, मला तुम्हाला धक्का द्यायचा नव्हता, पण मी पाहिलं तो बहुरूपी इथेच होता. सॉरी, माझ्याकडनं चुकून झालं. तेव्हा नीता लगेच म्हणते काय हिने धक्का दिला तुला? आणि काय ग ही सगळी काय नाटकं लावली तू? थांब दाखवतेस तुला. असं बोलत आता अबोलीचा हात पकडत तिला घराबाहेर खेचत आणते आणि रागानेच ओरडून म्हणते आणि काय ग तू आईला धक्का दिलास? तुला भूतं दिसताय का? दाखव ना कुठे आहेत तुझी ही भूतं, की हे सगळं माझ्या घरच्यांना त्रास देण्यासाठी मुद्दाम करत आहेस. असं ओरडतच अबोलीला खूप काही ऐकवत असते. तेव्हा आजी व रमा नीताला शांत करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा नीता म्हणते की अगं आई, हिची तर रोजच नवीन नाटकं असतात आणि त्या नाटकांमुळेच आज तुला बघ केवढं लागलं. आई, आज हिने तुला धक्का दिला, उद्या मारेल ही, तेव्हा मी काय करायचं? त्या अंकुशचं काय? तो तर फक्त हिचंच ऐकत असतो. तू काही त्याच्या भरोशावर राहू नको. आज न उद्या ही तुझ्या जीवावर उठेल. ते काही नाही, आज मी हिचा सोक्षमोक्ष लावणारच. असं बोलत अबोलीचा हात पकडून तिला जोराचा धक्का देते आणि चल निगीकडनं असं बोलत असते. अबोली खाली पडणारच असते, परंतु वेळीच अंकुश येऊन तिला सावरतो. तर घाबरलेली अबोली आता केविलवाने अंकुशकडे पाहत राहते. अंकुश मात्र चिडूनच नीताकडे पाहतो आणि त्यानंतर राघूला शार्दूलला आत घेऊन जायला सांगतो व ओरडूनच नीताला विचारतो हे सगळं काय आहे? तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तेव्हा नीता देखील रागानेच म्हणते की होय, माझं डोकं ठिकाणावर आहे, परंतु या अबोलीचं ठिकाणावर आहे का ते विचार आधी. आज तिने आईला धक्का दिला, बघ केवढं लागलंय तिला. ही सगळी ना हिची नाटकं आहेत. रोज नवनवीन नाटकं असतात हिची. ते काही नाही, जे झालं ना तिची शिक्षा आज हिला मिळायलाच हवी. तेव्हा अबोली रडतच अंकुशला सांगते नाही सर, मी मुद्दाम हे सगळं नाही केलं. तेव्हा नीता देखील म्हणते की ठीक आहे, तू मुद्दाम नाही केलं, परंतु लागलं तर माझ्या आईलाच ना. जर का तिला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? अंकुश आता ओरडूनच नीताला गप्प राहायला सांगतो. तेव्हा नीता देखील चिडून म्हणते की हो बरोबरच आहे ना, चुकणार तुझी बायको आणि गप्प मात्र मला कर. तू तर तुझ्या बायकोच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे, पण जर का माझ्या आईला आजीला काही झालं तर काय करायचं मी? त्यानंतर अंकुश रमाजवळ येतो आणि अबोलीने खरंच तुला धक्का दिला का असा प्रश्न करतो. रमा मात्र गप्पच असते. तर नीता तावानेच अबोलीचा हात पकडत तिला रमाजवळ घेऊन येते आणि सांग तूच धक्का दिलास ना असा जाब विचारत असते. तेव्हा अबोली रडतच म्हणते सर अहो, मी त्या बहुरूप्याला धक्का दिला होता. आणि नीता लगेच म्हणते काय बहुरूप्याला ढकललंस? मग कुठे आहे बहुरूपी? आजी तू पाहिला का ग? मी तर नाही पाहिला. आता अबोलीला खूपच वाईट वाटतं. ती हात जोडून म्हणते की अंकुश सर, आई मला माफ करा, मी मुद्दाम नाही केलं हे. आणि तशीच रडतच आता आत जाते. अंकुश चिडूनच नीताकडे पाहत असतो. इकडे अबोली खोलीत येते, दरवाजा बंद करते आणि खूप रडायला लागते. अबोली रडतच म्हणते की हे सगळं कसं झालं माझ्या हातनं? तर अंकुश बाहेरून येऊन आता दरवाजा ठोठावत दरवाजा उघड असं म्हणत तिला आवाज देत असतो. तो अबोलीला दार उघडायला सांगत असतो. अबोली मात्र रडतच हात जोडून त्याला रिक्वेस्ट करते सर प्लीज मला काही वेळ एकटीला सोडा. तेव्हा अंकुश म्हणतो ठीक आहे, पण आधी शांत हो, आणि तो बाजूला जातो. त्यानंतर अबोली आता हातांकडे पाहत म्हणते मी याच हातांनी आईंना ढकललंय ना, नाही मला शिक्षा झालीच पाहिजे. आणि अबोली उठून आता जोरजोराने तिचे हात कपाटावर आदळत असते आणि आता हतबल झालेली अबोली ढसढसा रडत असते. तेव्हा अंकुश येऊन दरवाजा उघडतो आणि अंकुश देखील अबोली शेजारी येऊन बसतो. अबोली आता अंकुशला मिठी मारतच खूप रडू लागते आणि सांगते की सर सॉरी, माझ्याकडनं चूक झाली, पण मी वेडी नाहीये हो. तेव्हा अंकुश देखील म्हणतो की अगं कोण म्हणतंय तू वेडी आहेस? तेव्हा अबोली बोलते सर हो, माझं मलाच कळत नाहीये मला काय दिसतंय, मला काय होतंय ते. सर खरंच जर काही असंच चालत राहिलं ना तर मी वेडी होईल का? असं बोलत अबोली खूप रडत असते. अंकुश तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. अबोली पुन्हा पुन्हा त्याला केविलवाने सांगते की सर हो, खरंच मी त्या बहुरूप्याला पाहिलं होतं, त्याने आईंच्या गळ्यावर सुरा ठेवलेला, मी त्याला ढकललं होतं. नाही, आता मी इथे अशी राहू शकत नाही,
जर काही असंच चालू राहिलं तर माझ्यामुळे इतरांना त्रास होईल, माझ्यामुळे आईंना, शार्दूलला सगळ्यांनाच त्रास होतोय, काहीच ठीक होत नाहीये असं म्हणत ती केबिलवाने रडायला लागते। अंकुश आता प्रेमानेच अबोलीला समजावत म्हणतो की हे बघ अबोली, अगं तू संकटात असताना, तुला इतका त्रास होत असताना मी तुला एकटीला सोडेन का? आता जे काही व्हायचंय ना ते आपल्या दोघांचं होईल का? तू मला सोडून गेलीस तर माझं काय होईल याचा विचार केलाय का तू? त्यामुळे ते काही नाही, व्यवस्थित होईल, माझ्यावर विश्वास ठेव असं तो प्रेमानेच अबोलीला समजावतो। तो आता प्रेमानेच तिला जवळ घेत शांत करत असतो। तर पुढील भागात अंकुश घरातील सर्वांना सांगतो की मी असा काही उपाय शोधलाय ना की ज्याने आपल्याला पहिली अबोली परत मिळेल। त्यानंतर अबोली आता विचारात हरवलेली असते। तर अंकुश आणि क्रिश कॅरमजवळ बसलेले असतात। क्रिश तोऱ्यानेच अंकुशला म्हणतो की सर हो मी जिंकेल आणि तेव्हा तुम्हाला हात जोडून मान्य करावं लागेल। तेव्हा अंकुश म्हणतो की हो बाबा, जर का आत्ता तू जिंकलास ना तर मी हात जोडून मान्य करेल की तू चॅम्पियन आहेस। तेव्हा राघू मुद्दामच बोलते, अरे जर का माझी वहिनी असती ना तर क्रिश तुला असं हरवलं असतं ना। क्रिश म्हणतो की ते काही नाही अंकुश सर, आज तुम्हाला माझ्यासमोर हात जोडावेच लागतील। तर अबोली आता तिकडे कांटव करत हे सगळं काही ऐकत असते। तर मित्रांनो, अंकुश आता अबोलीला या सगळ्यातून कसं बाहेर काढेल हे पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे। अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।